खरं सांगतो, आय एम नॉट किडिंग. व्होकॅबलरी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल. मी काय म्हणतोय भाई, जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहीत असेल, तुम्हाला हे तर माहीत असेल की भाई सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना रटलेला एकदम जबरदस्त. प्रत्येक टेन्सचा, प्रत्येक कन्सेप्टचा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये. पण जरा इमॅजिन करा, या वर्बच्या पहिल्या फॉर्ममध्ये ठेवायचं काय हेच जर तुम्हाला माहिती तर काय करसाल. सब्जेक्टमध्ये प्रॉपर सब्जेक्ट ठेवायचा काय हेच माहीत नसेल तर काय करसाल. ऑब्जेक्टमध्ये ठेवायचं काय हेच माहीत नसेल तर काय करसाल. मग काय ठेवतात तर ते व्होकॅबलरी ठेवत असतात. त्याच्यामुळे व्होकॅबलरी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इफ यू आर लर्निंग इंग्लिश, इफ यू आर स्पीकिंग इंग्लिश. ठीक आहे. जे माझे ऑनलाईनचे विद्यार्थी त्यांना पण सांगू इच्छितो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे आहेत माझे स्पोकन इंग्लिशचे, फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकायचं आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके. आमच्याकडे तुमचा फोन येईल, आम्ही तुम्हाला आन्सर देऊ आणि कोणती बॅच सध्या आहे ती आम्ही तुम्हाला सांगून लगेच जॉईन होऊन जा. कारण कसं आहे ना, सीट्स थोडे लवकर फुलून जातात. जबरदस्त आहे. तुम्ही आम्हाला कॉल करा, मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ. ठीक आहे. चलो कंटिन्यू करू आपण. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर हा असतो की बाई ही व्होकॅबलरी पाठ कशी करायची. ठीक आहे ना. व्होकॅबलरी ही पाठ कशी करायची, कारण खूप विद्यार्थी ट्राय करतात. खूप विद्यार्थी मी पाहिलंय. सी, तुमच्यासारखाच ना मी मराठी स्कूलमध्ये शिकलेलो आहे. व्हेन आय वॉज इन 10th क्लास, 9th क्लास, 7th क्लास, आय वॉज इन मराठी स्कूल. सो माय स्कूल नेम वॉज आदर्श विद्यालय. नाव समजूनच तुम्हाला माहीत पडलं असेल, आदर्श विद्यालय. ओके. त्याच्यामध्ये काय व्हायचं, आमच्या जे इंग्लिशच्या टीचर होत्या ना, त्या आम्हाला एक डिक्शनरी यायची बघा, छोटी अजून पण येत असेल. इंग्लिशमध्ये जे जे तुमच्या त्या बुकमध्ये जे जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ना, त्याची एक डिक्शनरी आहे ना, 20-25 रुपये लिहून जायची ती, है ना. तुमच्याकडे पण आहे वाटतं ती. तर त्याच्यातून आम्हाला रोज 10-10 सेंटेन्स, रोज 10-10 शब्द पाठ करायला लावायचे. आता मला विचारा सर, तुम्ही आतापर्यंत मी रोज करायचो, मी रोज 10-10 शब्द पाठ करायचो. पण आता मला विचार असा की तुमच्या डोक्यामध्ये किती शब्द आहेत. माझ्या डोक्यामध्ये काहीच नाही, एक शब्द मला आठवत नाही. भाई मी पाठ तर केले होते शब्द, मग कसं 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 जमणार ना, मग काय संबंध आहे, मग मी कसं शिकणार. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही व्होकॅबलरी डोंट लर्न देम. लर्न करू नका, रटू नका. मग काय करा, यूज देम. ठीक आहे. त्याला वापरा. समजलं. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश. सगळ्यात पहिले तुम्ही काय करता, तुम्ही लर्न करता बॉस. प्रिशियस, PRECIOUS, PRECIOUS, PRECIOUS. प्रिशियस म्हणजे खूप छान, प्रिशियस म्हणजे खूप छान, प्रिशियस म्हणजे खूप छान, खूप मौल्यवान, खूप मौल्यवान, खूप मौल्यवान. असं नाही होणार. यू हॅव टू यूज दॅट वर्ड इन पर्टिक्युलर सेंटेन्स. जर तुम्ही दिवसातून 3 शब्द जरी पाठ केले, ठीक आहे, जर तुम्ही दिवसातून 3 शब्द जरी पाठ केले, तर त्या 3 शब्दाला तुम्हाला 10-10 दिवसातून वापरावं लागेल. तर तो शब्द इन फ्युचर जेव्हा त्या शब्दाची गरज असेल, तुम्ही सेंटेन्स लिहिताना तेव्हा डोक्यामध्ये राहील, नाही तर शब्द राहणार नाही. दॅट्स माय प्रॉमिस. ठीक आहे ना. आम्ही तसंच करायचं. माझ्या डोक्यामध्ये एक शब्द नाही आहे. तुम्ही पण खूप शब्द वाचले असतील आतापर्यंत, खूप शब्द सर्च केले असतील डिक्शनरीमध्ये, पण तुमच्या डोक्यामध्ये आहे का? 99% पण नाहीये. एखाद असेल तर असेल. समजलं ना. सो बेस्ट थिंग काय, नेव्हर लर्न देम. कधीही लर्न करू नका. तुम्ही भले दिवसातून 3 ते 4च व्होकॅबलरी. तुमच्या डेली लाईफमध्ये ना, जर तुम्हाला खरंच इंग्रजी शिकायचं आहे, तुम्हाला वाटतं की माझी व्होकॅबलरी स्ट्रॉंग व्हावी, तुम्हाला फक्त 200 किती 200 शब्द तुमच्याकडे पाहिजे बस. हॅलो सर, मी लेक्चरमध्ये आहे, कॉल येईल. नाही माझ्याकडे नाही, आय डोंट हॅव इट. आय कॉल यू लेटर. आय एम इन द लेक्चर राईट नाव. या शुअर, थँक्यू. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त 200 व्होकॅबलरीचा संग्रह पाहिजे ॲडव्हान्स. समजलं. मग तुम्ही दिवसातून 5-5 जरी व्होकॅब केले ना तरी इनफ आहे. फक्त 5-5 जरी व्होकॅब केले इनफ आहे. मी माझी सिरीज सुरू करतो ज्याच्यामध्ये फक्त 5 डेली व्होकॅबलरी मी तुमच्यासमोर देतोय. यू जस्ट हॅव टू यूज इट. यू जस्ट हॅव टू यूज इट व्हाईल स्पीकिंग. दॅट्स इट. समजलं. सो अशा प्रकारे तुम्ही व्होकॅबलरी पाठ करू शकता. ही माझी क्विक टिप होती. तुम्ही तर आहात, तुम्ही घरी गेल्यावर बघा व्हिडिओ जेव्हा मी टाकेल. जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत माझे, त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. इफ यू हॅवंट सबस्क्राईब माय चॅनल. इट्स जर बेस्ट मेथडनं तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल ना, कारण आजकाल इंग्रजीशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्हाला बाकी कोणती लँग्वेज येत असेल पण इंग्लिश येत नसेल, तुमचं भविष्य आय वुड से संकटात आहे किंवा लिमिटेड आहे. समजलं. सो लाईक द व्हिडिओ, तुमच्या मित्रांना पाठवा. कसं ही क्विक टिप कशी करायची
ओके. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकायचं असेल तर काहीच करायचं नाही आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी बोला. आम्ही जी पुढची बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड करू. आणि फीसबद्दल सांगतो तुम्हाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात लोएस्ट फीज आहे, ही माझं चॅलेंज आहे. ठीक आहे ना. सो काळजी करू नका फीजबद्दल. फीज नाही दिली तरी चालते, समजलं, पण शिकून घ्या. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. थँक्यू.